स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे प्रूफच्या सहाय्याने, जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लवकर ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने पाहणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत राहील आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये मी करून घेत आहे. जर तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचं असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती संबंध संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो. त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं, तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात, त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेत, अभ्यास करताय, फायदा घेत आहे. तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. फ्रीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, फ्रीमध्ये अभ्यास करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा. जो विद्यार्थी आपला दररोज नवीन लिहून पाठवेल, त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता आपण जाणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती प्रूफवरती पाहण्यासाठी. पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला बघायला मिळेल की मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो एक जी आर आलेला होता. मी तुम्हाला जी आर मित्रांनो सकाळी दाखवलेला होता. ठीक आहे. पण मित्रांनो, या जी आरमध्ये महत्त्वाची जी बाब होती ती मित्रांनो अशी की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक मित्रांनो 8 जानेवारी 2021 हा जी आर आलेला होता. प्रस्तावना तुम्हाला यामध्ये दिली होती. पण मित्रांनो, हा जी आर मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवलेला, संपूर्ण माहिती सांगितली होती. पण यामध्ये मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी की मित्रांनो, अकोला तुम्ही बघू शकता मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेष उपचार दर्जाच्या सेवा निर्माण करण्याच्या प्रस्तावित आहे. सदरच्या अतिविशेष उपचार सेवा या केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने निर्माण करण्यात येणार आहेत. प्रत्येक संस्थेकरिता केंद्र शासन 120 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार असून राज्य शासनाचा हिस्सा ₹30 कोटींचा आहे. उक्त निधीतून संचालनाच्या अधिपत्याखालील अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद या 4 संस्थेमध्ये मित्रांनो 200 खाटांचे अद्ययावत अतिविशेष उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत प्रस्तावित 4ही महाविद्यालयांमध्ये निर्धारित बांधकाम जवळपास पूर्ण होत आल्याने सदर ते अतिविशेष उपचार रुग्णालय रुग्णसेवेसाठी कार्यान्वित होण्याकरिता आवश्यक पदे निर्माण करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4ही महाविद्यालयांचे मित्रांनो जे काम होतं, आता ते काम मित्रांनो रुग्णालयांचे पूर्ण झालेले आहे. आता ते काम पूर्ण झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी आता मित्रांनो मनुष्यबळ उपलब्ध करावं लागणार आहे. आता मनुष्यबळ म्हणजे मित्रांनो नवीन पदे त्या ठिकाणी भरली जातील. म्हणजे नवीन पद भरले गेले म्हणजे याचा अर्थ मित्रांनो की नवीन जाहिरात त्यांनी काढली पाहिजे. कारण मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी 4ही ठिकाणी मित्रांनो नवीन बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 4ही ठिकाणी नवीन बांधकाम पूर्ण झाल्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी मनुष्यबळ लागणार आहे. आता मनुष्यबळ मित्रांनो त्या ठिकाणी लागणार, तर मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि नवीन मित्रांनो त्या ठिकाणी जाहिरात काढली पाहिजे. नवीन जाहिरात येणार आहे. आता कशाप्रकारे मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शासन निर्णय असा होता की केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित 4ही रुग्णालयांचे निर्धारित बांधकाम जवळपास पूर्ण होत आल्याने अतिविशेष उपचार रुग्णालय रुग्णसेवेसाठी कार्यान्वित होण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेष उपचार रुग्णालयाकरिता
3 टप्प्यात आवश्यक असलेले वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गातील एकूण 1847 पदांपैकी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक असलेल्या खाली नमूद केल्याप्रमाणे एकूण 888 नवीन पदे नव्याने निर्माण करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो मान्यता मिळाली शासनाकडून. तरी टोटल जर बघितलं तर मित्रांनो 1800 मित्रांनो 47 पदांपैकी मित्रांनो 47 पदे एकूण निर्माण होणार, 1847 पदं निर्माण होणार आहेत आणि त्यासाठी मित्रांनो 3 टप्प्यामध्ये याची मित्रांनो विभागणी होणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो प्रथम टप्प्याकरिता किती पदं भरण्यात येणार आहेत? तर 888 नवीन पदे ह्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. जर मित्रांनो नवीन पदे भरणार आहे तर नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. म्हणजेच नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरले पाहिजे, नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे 4 विभागांमध्ये. आता 4 विभाग कोणकोणते तुम्हाला सांगितले मित्रांनो मी, की अकोला, लातूर, यवतमाळ व औरंगाबाद ह्या 4 ठिकाणी मित्रांनो अतिविशेष उपचार रुग्णालयाकरिता मित्रांनो, ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल तर कोणकोणते मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं संवर्ग प्रथम वर्ष आवश्यक पदे किती भरायची तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर गट अ मध्ये मित्रांनो 34 असणारे, गट ब मध्ये 38 पदं, गट क नियमितसाठी मित्रांनो 388, नंतर गट क काल्पनिक पदे यासाठी मित्रांनो 28, गट ड कंत्राटी त्यासाठी 344, वरिष्ठ निवासी 1 त्यासाठी 20, नंतर वरिष्ठ निवासी 2 त्यासाठी मित्रांनो 20 आणि वरिष्ठ निवासी मित्रांनो 16, मित्रांनो वरिष्ठ निवासी 3 त्यासाठी मित्रांनो 16 पदे. असे टोटल जर तुम्ही बघितलं तर 888 नवीन पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे. जर मित्रांनो नवीन पदे भरण्यात येणार आहे, मग नवीन जाहिरात येणार आणि नवीन जर जाहिरात मित्रांनो त्यांनी काढली तर याचा अर्थ मित्रांनो की नवीन विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि नवीन विद्यार्थी फॉर्म या ठिकाणी भरू शकतात. आणि निश्चितच मित्रांनो शासनाकडून हे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे. मग याचा अर्थ असं मित्रांनो की शासनाकडून नवीन जाहिरात सुद्धा काढली पाहिजे. तुमचं मत काय चालतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन जाहिरात आली पाहिजे की नाही आली पाहिजे, ठीक आहे. नवीन फॉर्म भरले पाहिजे की नाही भरले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा टीप तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये, टीपही लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो अ सांगितलेलं आहे उपरोक्त 888 पदांपैकी संस्थानिहाय मंजूर पदांचा पदनिहाय तपशील परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. आणि ब मित्रांनो उपरोक्त 888 पदांबाबत संस्थानिहाय व संवर्गनिहाय मंजूर पदांचा पदनिहाय तपशील परिशिष्ट ब मध्ये देण्यात आलेला आहे. तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आता मित्रांनो दुसरा जो निर्णय तुम्हाला दिला यामध्ये सांगितलं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेष उपचार रुग्णालयाकरिता उपरोक्त 888 पदांच्या वेतनावर प्रथम वर्षासाठी येणाऱ्या मित्रांनो रुपये 42 कोटी मित्रांनो रुपये 42,99,23,568 फक्त इतका वार्षिक खर्च करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि याबाबतचा जो खर्च असेल मित्रांनो तो संबंधित संस्थांनी सदर प्रयोजनार्थ त्यांना मंजूर असलेल्या लेखा शीर्षातून मागवण्यात यावा असे मित्रांनो ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तुम्हाला यामध्ये आणखी बघायला मिळेल, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. तिसराही तुम्हाला यामध्ये महत्त्वाचा निर्णय सांगितलेला आहे की सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक 21/12/2020 तसेच अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 22/12/2020 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ठीक आहे. मग ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की 888 जागा नवीन निर्गमित होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि टोटल जर बघितलं तर 1000 मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 1847 मित्रांनो जागा नवीन ह्या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि 3 टप्प्यामध्ये त्याची विभागणी होणार आहे. मग मित्रांनो ह्यासाठी मित्रांनो जर नवीन जाहिरात काढली तर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार. कारण जर बघितलं तर 8,500 पदांसाठी मित्रांनो आरोग्य विभागामध्ये भरती होणार होती. ती भरती अजून पूर्ण झालेली नाही आहे आणि त्या भरतीची सुद्धा मित्रांनो खूप विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत जवळजवळ 2019 पासून. मग मित्रांनो जर ती भरती कंप्लीट करत नाही आहे आणि हे जो पदे भरणार मित्रांनो हे पदे कुठून भरणार आहे हा महत्त्वाचा निर्णय होईल. जर ही गव्हर्नमेंटकडून मित्रांनो हे जे रुग्णालय ते उभारण्यात आलेलं आहे मग त्या ठिकाणी सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे आणि नवीन जाहिरात काढून त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरले गेले पाहिजे. हे मत नक्की मित्रांनो चांगलं असेल कारण नवीन विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आता तुम्हाला पदही दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे हे पदं असणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण किती पदं असणार आहे औरंगाबादमध्ये, यवतमाळमध्ये, लातूरमध्ये, अकोलामध्ये, ठीक आहे. अशा प्रकारचे संवर्ग दिल्यानंतर प्रथम वर्ष आवश्यक पदे किती आहेत तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. टोटल जर बघितलं मित्रांनो टोटल तुम्हाला 888 पदे या ठिकाणी पाहायला मिळतात यामध्ये म्हणजे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये, ठीक आहे. असे वेगवेगळे पदं वरिष्ठ निवासी एक आता तुम्ही जर बघितलं तर परिशिष्ट पण तुम्हाला सांगितलेलं आणखी यामध्ये तुम्ही पाहू शकता विशेष कार्य अधिकारी, प्राध्यापक संवर्ग, प्राध्यापक नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं
बघितलं तर तुम्हाला ह्यामध्ये आणखी पाहायला मिळेल की वरिष्ठ लिपिक, नंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघायला मिळतं. नंतर डायलिसिस तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, औषध निर्माता असे वेगवेगळे पद मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो ही संपूर्ण पदं जर भरणार तर मग यासाठी नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजेच आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी जाहिरात काढली पाहिजे आणि नवीन विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये सहभाग दर्शवला पाहिजे. नवीन फॉर्म भरले गेले पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.